नमस्कार, मी धनंजय सानपदे ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर भरावं लागणारं मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आलं असून याबाबतचे आदेश महसूल विभागानं जारी केले आहेत। आता ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच, पण या मुद्रांक शुल्क माफीचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार, मुद्रांक शुल्क म्हणजे काय असतं आणि या निर्णयाबद्दल जाणकार काय सांगतायत जाणून घेऊयात आजच्या द ॲग्रोवन शो मधून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकऱ्यांना पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर भरावं लागणारं मुद्रांक शुल्क राज्य सरकारनं पूर्णतः माफ केलंय। ही सवलत 1 जानेवारी 2026 पासून राज्यात लागू होणार आहे। यासाठी महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 मध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे। महसूल आणि वन विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी जारी केलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्ज व्यवहारांशी संबंधित अभिस्वीकृती, रोखपत्र, करारनामा, हक्क विलेख, निक्षेपपत्र, हडपपत्र तसंच इतर संबंधित कायदेशीर दस्तऐवजांवर कोणतंही मुद्रांक शुल्क आकारलं जाणार नाही। पण हे अनेकांच्या डोक्यावरून गेलं असेल, म्हणून थोडं मुद्रांक शुल्क म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजून घेऊ। मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी हा सरकारी अधिकार शुल्क असतो, ज्याचा उपयोग कायदेशीर कागदपत्रांवर सरकारची मान्यता आणि त्याची वैधता सुनिश्चित करण्यासाठी केला जातो। हे शुल्क अधिकाऱ्यांकडे न भरल्यास दस्तऐवज कायदेशीररित्या पूर्ण मानला जात नाही, अर्थात त्याला कायदेशीर वजन प्राप्त होत नाही। भारतात मुद्रांक शुल्काचा पाया भारतीय मुद्रांक अधिनियम 1899 वर असून प्रत्येक राज्यातून त्यानुसार लागू केलेले स्थानिक कायदे असतात। महाराष्ट्रात त्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 लागू आहे, ज्यात व्यवहारांच्या प्रकारानुसार शुल्क आकारण्याची तरतूद स्पष्ट केलेली आहे। खरं म्हणजे ब्रिटिश काळात भारतात भारतीय मुद्रांक अधिनियम 1899 लागू होता। या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे करारनामे, खरेदी विक्रीचे दस्तऐवज, गहाणखत, तारणपत्र, वसियत यासारख्या कायदेशीर कागदपत्रांवर सरकारला महसूल मिळवून देणं आणि व्यवहारांना कायदेशीर वैधता देणं हा होता। स्वातंत्र्यानंतरही काही काळ हा कायदा सर्व राज्यात लागू होता, मात्र 1950 नंतर देशात संघ राज्य व्यवस्था म्हणजेच फेडरल स्ट्रक्चर लागू झालं आणि राज्यांना स्वतःचे महसूल स्रोत मजबूत करण्याची गरज निर्माण झाली। 1950च्या दशकात महाराष्ट्र त्यावेळेस खरं तर बॉम्बे राज्य म्हणून ओळखलं जात होतं, मात्र त्यामध्ये वेगाने बदल होत होते। जमीन व्यवहार वाढत होते, औद्योगिकरण सुरू होतं, शहरीकरण वाढत होतं आणि त्याचवेळी ग्रामीण भागात शेती कर्ज, सहकारी संस्था आणि जमिनीच्या मालकीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत होते। परंतु 1899चा केंद्रीय कायदा या बदलत्या परिस्थितीला अपुरा पडत होता। व्यवहाराचे प्रकार वाढले होते, नवीन आर्थिक साधनं अस्तित्वात आली होती आणि स्थानिक गरजांनुसार शुल्क ठरवण्याची राज्य सरकारला मोकळीक नव्हती। याच पार्श्वभूमीवरती राज्यांना स्वतःचा मुद्रांक कायदा करण्याचे अधिकार वापरून महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 लागू करण्यात आला। हा कायदा करण्यामागे 3 प्रमुख कारणं होती। पहिलं म्हणजे राज्य सरकारचा महसूल वाढवणं। त्या काळात विकास कामांसाठी जसं की रस्ते, धरणं, शिक्षण, आरोग्य, सिंचन मोठ्या प्रमाणात निधीची गरज होती। मुद्रांक शुल्क हा खात्रीशीर आणि सातत्यानं मिळणारा महसूल स्रोत मानला जात होता। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कायदेशीर स्पष्टता आणि व्यवहारांवर नियंत्रण। जमीन, घर, शेती, कर्ज, गहाण, भागीदार त्यासोबतच करारनामे यासारख्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत होते। कोणत्या दस्तऐवजावर किती शुल्क लागेल, शुल्क न भरल्यास काय परिणाम होतील, दस्तऐवज कधी वैध ठरेल, हे सर्व स्पष्ट करण्यासाठी स्वतंत्र राज्य कायदा आवश्यक होता। महाराष्ट्र मुद्रांक कायद्यात प्रत्येक व्यवहाराचा प्रकार स्वतंत्रपणे नमूद करून त्यावर आकारायचं शुल्क हे निश्चित करण्यात आलं। तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील त्यावेळची सामाजिक आर्थिक स्थिती। राज्यात शेतकरी, कामगार, सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका यांची संख्या झपाट्यानं वाढत होती। शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार गहाणखत, तारणपत्र, हमीपत्र करावी लागत होती। त्यामुळे भविष्यात गरज पडल्यास शेतकरी, दुर्बल घटक किंवा विशिष्ट व्यवहारांना सवलत देता यावी अशी तरतूद या कायद्यात ठेवण्यात आली। म्हणूनच 1958च्या या कायद्यात सरकारला वेळोवेळी मुद्रांक शुल्कात सूट, माफी किंवा बदल करण्याचा अधिकार देण्यात आला। त्या काळातील परिस्थिती पाहता जमिनीच्या नोंदी, दस्तऐवजाची नोंदणी आणि कर संकलन यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होता। बनावट कागदपत्र, कमी शुल्क भरून व्यवहार करणं, व्यवहार लपवणं असे प्रकारही घडत होते। त्यामुळे मुद्रांक कायद्याच्या माध्यमातून सरकारनं व्यवहारांना शिस्त लावण्याचा आणि काळा व्यवहार रोखण्याचा प्रयत्न केला। थोडक्यात सांगायचं तर
महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 हा केवळ कर गोळा करण्यासाठी नव्हे तर राज्याच्या आर्थिक गरजा, कायदेशीर स्थैर्य, व्यवहारांची पारदर्शकता आणि भविष्यात सवलती देण्याची लवचिकता या सगळ्या उद्देशांनी करण्यात आलेली होती। आज शेतकऱ्यांना दिली जाणारी मुद्रांक शुल्क माफी ही याच कायद्यातील तरतुदीचा वापर करून शक्य झालेली आहे। आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा काय, तर मुद्रांक शुल्क माफी, तारण किंवा तारण गहाण हमीपत्र, गहाणखत प्रतिभूती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सूचनापत्र, घोषणापत्र किंवा त्याला संलग्न असलेल्या कोणत्याही कायदेशीर व्यवहाराला लागू राहणार आहे। म्हणजेच कर्ज घेताना किंवा कर्ज नोंदणी करताना शेतकऱ्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार आता पूर्णतः दूर होणार आहे। शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं। बियाणं, खत, औषध, सिंचन, मजुरीसाठी लागणारा खर्च वाढत असताना प्रत्येक वेळी मुद्रांक शुल्क भरणं अनेकांसाठी जड ठरतं आणि त्यामुळे या सवलतीमुळे शेतकऱ्यांना बँक आणि सहकारी संस्थांकडून कर्ज घेणं तुलनेनं सोपं होईल आणि खाजगी सावकारांवर अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। पण याआधी राज्यात 1,60,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्क माफी दिली जात होती। या सवलतीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 मार्च 2024 रोजी बीड येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात केली होती आणि ती गेल्या 1.5 वर्षापासून लागू होती। मात्र प्रत्यक्षात एवढ्या मर्यादेतील कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेनं कमी असल्यानं या सवलतीचा फारसा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळत नव्हता। त्यामुळे 2 लाखांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली असली तरी महागाईच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अपुरी असल्याचं मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतायत। याबाबत यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या मते सध्याच्या वाढत्या खर्चाचा विचार करता केवळ 40,000 रुपयांची वाढ शेतकऱ्यांसाठी नगण्य ठरते। आज शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असून किमान 5 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्क माफी दिली असती तर ती अधिक उपयोगी ठरली असती। तरीही शेतकऱ्यांना वारंवार कर्ज घ्यावं लागतं हे लक्षात घेता कर्जविषयक नोंदणी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक ओझ्यात काही प्रमाणात तरी दिलासा देणारा ठरणार आहे असंही गायकवाड यांनी सांगितलंय। आता या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे। आता तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं? या निर्णयाचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का? शेतकऱ्यांना बँका, इतर सहकारी संस्था ज्या आहेत, बँका आहेत, त्या खरंच कर्ज देतात का? आणि त्यासाठी या सगळ्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोमनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोमनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।